आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट. इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण, ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच. कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड, पनीर अंगारा, व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेज मध्ये चिकन तंदूर, चिकन थाली, सावजी मटण आणि बरंच काही. आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा. शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा. तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण. गडकरी फॅमिली रेस्टॉरंट, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड, संगमनेर तालुक्यातील नान्नजदुमाला येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयात रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 12 वाजता विद्यालयातील इयत्ता 10वीच्या सर 2005-06 बॅचचा अविस्मरणीय गेट टुगेदर सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य हौशीराम सोनवणे सर हे होते. तर तब्बल 19 वर्षांनी एकत्र येत माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयात अनोख्या पद्धतीनं गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न केला आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांचा वर्ग देखील भरवण्यात आला होता. विद्यालयातील बेंचवर बसल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांनी जुन्या कटुगोड आठवणींना यावेळी उजाळा मिळाला. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांचे आगमन सोहळा, शिक्षकांचा सन्मान सोहळा हे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरलं आहे. तर यावेळी विद्यार्थ्यांनी मैदानात उतरून खो खो खेळ देखील खेळला आहे. कार्यक्रमाप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती असणाऱ्या सद्भावना यावेळी व्यक्त केल्या. तर शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यश संपादन केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले आहे. यावेळी विचारमंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक हौशीराम सोनवणे सर, वसंत बोडके, संजय शिंदे, बाळासाहेब पिंगळे, सुदाम गायकवाड, संतोष वागचौरे, मच्छिंद्र पवार, बाबासाहेब गर्दे आदींसह सर्व शिक्षक वृंदांची हजेरी होती. यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक शंकर चित्तर यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिगंबर मोळे यांनी केलं आहे. आणि संपूर्ण कार्यक्रमाचे व शिक्षकांप्रती आभार ज्ञानेश्वर डोणे यांनी व्यक्त केले आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक कडनर, संदीप खेमनर, दत्तू गीते, रंजना खेमनर, मनीषा सानप, सीमा चत्तर, वैशाली गडक यांसह सर्वच माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी भौतिक सुविधा सुधारणांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी मोठे योगदान देण्याची हमी दिली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक हौशीराम सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत व कौतुक केले. विद्यार्थ्यांची प्रगती पाहून शिक्षक देखील भारावून गेले. ग्रामीण भागातील दुष्काळ पट्ट्यातील श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय असल्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या सुधारणांसाठी आपलं मोठं योगदान द्यावं असे आवाहन देखील मुख्याध्यापक हौशीराम सोनवणे यांनी केलं आहे. माजी विद्यार्थ्यांनी यावेळी भरभरून प्रतिसाद दिला. आम्ही शाळेच्या विकासामध्ये मोठं योगदान देऊ अशी ग्वाही यावेळी माजी विद्यार्थ्यांनी दिली आहे. खूप आनंद वाटला, कारण असा योग येणे म्हणजे हे आपल्या शाळेचे आणि आमच्या शिक्षकांचे भाग्य आहे. कारण आमची भावना अशी असते की हे विद्यार्थी खूप घडले पाहिजे, मोठ्या मोठ्या पदावर गेले पाहिजे. आणि मोठ्या पदावर गेल्यानंतर ही पावती आम्हाला ज्यावेळेस मिळते की जेव्हा ते विद्यार्थी परत शाळेत येतात आणि शाळेत येऊन एक गेट टुगेदर त्या ठिकाणी आयोजित करतात. शिक्षकांचा आमचा सन्मान केला आणि शाळेबद्दल अतिशय चांगली भावना व्यक्त करून शाळेला खूप चांगल्या प्रकारचं आर्थिक योगदान, सामाजिक योगदान देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. हे पाहून आम्ही सर्व शिक्षक आणि ह्या विद्यालयाचा मुख्याध्यापक म्हणून आम्ही सर्वजण भारावून गेलेलो आहोत. खूप खूप या ठिकाणी अशा पद्धतीचा योग येणे ही एक काळाची गरज आहे. आणि ग्रामीण भागातील एक शाळा असल्यामुळे इथे अतिशय चांगली मुलं ही घडलेली आहे आणि इथून पुढेही घडतील अशी या ठिकाणी मला खात्री वाटते. आणि ह्या माझ्याही विद्यार्थ्यांचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो. हा खूप एक आमच्या सर्व वर्गमित्रांसाठी आनंदाचा दिवस आहे. 1982 साली विद्यालयाची स्थापना झाली आणि स्थापनेपासून आज या विद्यालयात आमच्या 2005-06च्या बॅचचा हा पहिला स्नेहमेळावा साजरा होत आहे. या स्नेहमेळाव्यासाठी आमचे सर्व विद्यार्थी उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे आभार. शाळेने आम्हाला व्यवस्थित सहकार्य केलं आणि त्या बदल्यात आता आम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी शाळेसाठी काही योगदान देणं लागतं असा विचार करून येणाऱ्या भविष्यकाळात शाळेच्या भरभराटीसाठी जे योगदान शाळेला गरजेचं असेल ते देण्याचं कबूल केलेलं आहे. प्राचार्यांचे खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे सर्व शिक्षक वृंद यासाठी उपस्थित राहिला, त्यांचे खूप खूप धन्यवाद. आज तब्बल 19 वर्षानंतर आमचे 2005 आणि 6ची बॅच या ठिकाणी 10वीची बॅच एकत्र येते आणि शाळेमध्ये या ठिकाणी माझे विद्यार्थी मेळावा साजरा होतो आहे. तसं बघितलं तर शाळेची डेव्हलपमेंट होणं
फार गरजेचं आहे आणि या डेव्हलपमेंटचा एक छोटासा वृक्ष, वटवृक्ष म्हणण्यापेक्षा एक छोटंसं रोपटं आम्ही या ठिकाणी ही 2005-06ची बॅच लावते आहे आणि आम्हाला याची खात्री आहे की हे रोपट्याचं वटवृक्षामध्ये नक्कीच त्या ठिकाणी रूपांतर होईल आणि अनेक असे जे माजी विद्यार्थी जे आहे हे सगळं हाताने मदत करून या शाळेचा कायापालट या ठिकाणी करतील असं एक माजी विद्यार्थी म्हणून मला या ठिकाणी वाटतंय। या शाळेतून खूप काही शिकायला मिळालं, खूप काही जीवनाची प्रगती पुढे करू शकलो। ती सगळे अगदी जसं मी आधी पण बोलले होते, पाठ्यपुस्तकीय शिक्षणाच्या व्यतिरिक्त सर्वांगीण विकास करण्यासाठी या शाळेतील सर्व शिक्षकांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांना परत एकदा भेटण्याचा आम्हाला परत एकदा भेटण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मला खूप खूप आनंद होत आहे। मला वाटलंही नव्हतं की मी पुन्हा 19 वर्षानंतर ज्या सरांनी खरंच मला शिकवलं इथे ते पुन्हा मिळतील। गायकवाड सर, सोनवणे सर, पिंगळे सर, त्यांनी तिथे प्रत्यक्षात त्यावेळी आम्हाला शिकवायला होते आणि आज पुन्हा ते इथे भेटलेत, त्याचाही मला खूप खूप आनंद झाला। आणि या सगळ्या वर्गमैत्रिणी अगदी लग्नानंतर 10वी नंतर कोण कुठे गेला काही अंदाज नव्हता, काही माहीत नव्हतं, कुणाचे फोन नंबर पण मिळाले नाही। मी माझ्या जीवनात खूप बिझी होऊन गेले, मुंबई पुणे ती जीवनयात्रा सुरू झाल्यानंतर सगळे मागे राहून गेले होते आणि त्या सगळ्यांचे पुन्हा फोन नंबर मिळाले, त्या निमित्ताने भेटण्याचा हा इथे चान्स मिळाला। त्या सगळ्याबद्दल मला खूप खूप आनंद होत आहे आणि असा कार्यक्रम सगळ्याच बॅचेसने करावा असं मला मनापासून वाटतं आणि थँक्यू सो मच फॉर दिस प्रोग्राम सर। आम्ही 19 वर्षानंतर सर्व मित्रमैत्रिणी जमा झालेलो आहे आणि म्हणजे पहिले जे दिवस होते ते पुन्हा आठवत आहे आम्हाला। आम्ही या शाळेमध्ये खूप काही शिकलो, काही चुकलं असेल, काही आमच्याकडून खूप काही आमची बॅच खेळण्यामध्ये आणि याच्यामध्ये शिक्षणामध्ये पण खूप हुशार होती आणि खूप मोठ्या याच्यावरती पदावरती गेलेले आमचे मित्रमैत्रिणी ते पुन्हा भेटले, खूप बरं वाटलं। खूप वर्षांनी आम्ही ते भेटलो, 19 वर्षाने जुने मित्रमैत्रिणी, शिक्षक वृंद सगळे भेटले, खूप आनंद झाला। सगळेजण चांगल्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत, सगळे मित्रमैत्रिणी सगळे एकदम व्यवस्थित सेटल झालेले आहेत। सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला। इथून पुढे सगळ्यांनी भेटावं ही इच्छा आहे। सगळे सर, सोनवणे सर वगैरे सगळे म्हणजे 8वीला वगैरे शिकवायला होते, ते पण पिंगळे सर वगैरे होते, सगळे खूप दिवसांनी भेटून चांगलं वाटलं। इथून पुढेही असं भेटत राहू, सगळ्या मित्रमैत्रिणी सगळ्या सोबत राहू। थँक्यू।